आमचा धर्म देखील अनेक समस्यांनी ग्रस्त आहे। असेच जर का यादी वाचायची झाली तर ती यादीच मी थोडक्यात तुमच्या समोर मांडतो, कारण प्रत्येक मुद्दा विस्तारित सांगण्याचा एवढा वेळ आता आपल्याकडे नाही, पण आपल्या सगळ्यांना माहिती असावं म्हणून मी आपल्याला समोर ती यादी ठेवतो। आज बघायला गेलं तर काश्मीरमधले हिंदू सुरक्षित नाहीत, बांगलादेशमधले हिंदू सुरक्षित नाहीत, तिथली मंदिरं देखील सुरक्षित नाहीत। आज आमच्या इतिहासाचं विकृतीकरण होतंय। आज आमच्या माता भगिनींना मुसलमान आमिष दाखवून त्याला पळून नेतात आणि लव जिहादचं समर्थन करत आहे। गंगा प्रदूषण होतंय, धर्मांतरण होतंय, संतांचा अपमान होतोय, देवी देवतांचं विडंबन होतंय, भारताचा अपमान होतोय। अशा सर्व गोष्टी किंवा ह्याच्यापेक्षाही अजून जास्ती गोष्टी आहेत की एवढ्या सगळ्या समस्या आज आमच्या समोर उभ्या आहेत। आणि या सर्व समस्यांचं जर का मूळ शोधलं, याचा सगळ्यातलं मूळ कारण जर का शोधलं तर त्याचं मूळ कारण एकच आहे, ते म्हणजे आम्ही जो निधर्मीवाद स्वीकारलेला आहे, आम्ही जी धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे, हेच त्याचं मूळ कारण आहे। आज जगातला कुठलाही देश निधर्मी नाही किंवा कुठलाही देश धर्मनिरपेक्ष नाही, फक्त ही खुळसट कल्पना आमच्या इथेच आहे। आणि त्यामुळे आज हिंदूंचं पतन होत आहे आणि भारताचं देखील पतन होत आहे। बांधवांनो, आज आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की